हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। Good afternoon. I'm Sonali Ubare calling on behalf of Axis Bank from recorded line. I'm speak with Mr. Avinash Sumel. हो मॅडम बोलतोय. उबाळे मॅडम बोला. अभिलाष जी, एक कॉल आपके एक्सिस बैंक का क्रेडिट कार्ड एंड पर्सनल लोन ड्यूज रिगार्डिंग कॉल किया है सर। आपका जो एक्सिस बैंक का क्रेडिट कार्ड है सर, कार्ड नंबर लास्ट 4 डिजिट है 4798, नियो रुपए क्रेडिट कार्ड है। इसका टोटल आउटस्टैंडिंग अमाउंट है 1,01,920 रुपीज .8 पैसा। ये जो पेमेंट है सर, आपका 61 डे से पेमेंट डिले हुआ है सर। प्लीज आज की डेट में पेमेंट कीजिए, मैं आपको ऑन कॉल गाइड कर देती हूँ। मॅडम तुम्ही मला गाईड करणार पण माझ्या अकाउंट मध्ये 12 रुपये 70 पैसे पडलेत. बट सर कुछ रीजन तो रहेगा ना सर आपका पेमेंट डिले होने का सर। मैडम मैं और आपका जो आपसे personal हिंदी loan में है बात सर, कर नहीं रहा हूँ, मैं मराठी में बात कर रहा हूँ. आप मराठी में बात नहीं कर सकते क्या? ओके सर। अभिलाष जी, काही ना काही रिझन तर राहील ना तुमच्याकडे की त्याच्यामुळे तुमचं नाही पेमेंट नाही, कसं आहे माहिती का उबाळे मॅडम, ऐकून घ्या. आता ओके. ह्याचं डीपीडी काय झाली बोलले 61 डेज. या सर। मॅडम कसं आहे माहिती का, माझ्याकडे पैसे नाही, फंडचा इश्यू आहे. पण काही तर रिझन असेल ना सर, म्हणजे जॉब करताय की बिझनेस करताय सर तुम्ही? मी जॉब करत होतो. ओके, किती महिन्यापासून तुम्ही जॉबला असा सर? एक मला वाटतं 3 महिन्यापासून जॉब लॉस झालाय मॅडम. तर सर तुमच्याकडे तुमचा पीएफचा फंड असेल किंवा तुमचा एफएनएफचा फंड हो अवेलेबल आहे, सेव्हिंग पण आहे, पीएफचा फंड पण आहे. मग सर तुम्ही पेमेंट का अरेंज करू शकता? नाही पण ते मी नाही करणार. ते माझे रोजचे एक्सपेन्स आहे, त्याच्यासाठी ठेवलेत मी. पण सर बँकेकडून जे लोन सर घेतले ते तुम्ही ते तुम्हाला पे करायचंच आहे ना सर? तर ते कोण नाही सांगताय तुम्हाला, मी करणारच आहे. त्याच्यासाठी मी 6 महिन्यानंतर करणार. पण सर टायमिंग वरती होणं पेमेंट गरजेचं आहे ना सर. ऑलरेडी सर पेमेंट 3 महिन्यापासून लेट झालं. पण मॅडम माझ्याकडे त्यासाठी पैसे नाही आहे. मग सर तुम्ही आता तर बोलते तुमच्याकडे पीएफचा फंड आहे, कॅश आहे तुमच्याकडे, तुमच्या एफएनएफचा मॅडम माझ्याकडे कॅश नाही, माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे. माझ्याकडे पेमेंट याच्यासाठी नाही आहे, ईएमआय पे करण्यासाठी नाही आहे. माझे रोजचे काहीतरी की तुम्ही पेमेंट नाही करत असं. नाही मॅडम, माझे जे पीएफ आहे ते माझे एक्सपेन्स साठी आहे. माझी जी सेव्हिंग आहे ती माझे एक्सपेन्स साठी आहे. मी जे जॉब करणार, बिझनेस करणार, त्याच्यातनं जो मला प्रॉफिट होणार, पैसे येणार ते मी ईएमआय मध्ये सांगितलं की तुम्हाला जर प्रॉफिट होईल तर तुम्ही लोनचे पेमेंट करणार. नाही, पण बँकेने असं काही विचारलेलं नाही ना मॅडम. बँकेने असं काही विचारलं नसेल ना सर, तर तुम्ही प्लीज बँकेमध्ये जाऊन ना तसं अपडेट करा सर एकदा. नाही मॅडम, मला बँकेमध्ये जायची गरज नाहीये. ओके सर. कारण कसं तुम्ही आता ही पेमेंट जर लेट करताय ना सर, तुम्हाला पण माहिती आहे सर 90 दिवसांपर्यंत जर तुम्ही पेमेंट नाही करत आहे सर, मला माहिती आहे एनपीए होणार. पेमेंट मग सर तुम्ही पेमेंट का नाही करत आहात सर? मॅडम माझ्याकडे पैसे नाही ना सर. तुम्ही आता बोलताय तुमच्या अकाउंटला पीएफचा फंड अवेलेबल आहे मॅडम माझ्याकडे, मी आताही तुम्हाला बोलतो माझ्याकडे पीएफचा पेमेंट आहे. मॅडम 2 मिनिटं जरा तोंड बंद करून ऐका ना, कस्टमर काय बोलतो जरा ऐका ना. मॅडम जरा 2 मिनिटं तोंडामध्ये आहे ना जरा हात असा ठेवा आणि जरा 2 मिनिटं गप्प बसा. कस्टमर काय बोलतो जरा ऐकून घ्या, किंवा तुम्ही स्वतःच बोला आणि स्वतः ठेवून द्या फोन. हा बोला सर तुम्ही. माझ्याकडे पीएफचा फंड आहे, सेव्हिंगचा फंड आहे. तो मी बेरोजगार आहे, तर माझे डेलीचे एक्सपेन्स आहे, त्याच्यासाठी मी ठेवलेले आहे. आता मला केव्हा जॉब भेटेल, केव्हा मी बिझनेस करीन, केव्हा माझ्याकडे पैसे येणार, कारण की मी पहिला स्वतःला बघणार.
मी स्वतः जगणार. जे बँकेकडून लोन घेतले सर, मॅडम जरा 2 मिनिटं जरा गप्प बसा ना मॅडम. सर तुम्ही जरा तोंडामध्ये जरा निप्पल घ्या, निप्पल जरा तोंडामध्ये निप्पल घ्या. तुम्हाला जर सर पेमेंट जर मॅडम जरा 2 मिनिटं निप्पल घ्या मॅडम, निप्पल घ्या, निप्पल जरा 2 मिनिटं निप्पल घ्या तोंडामध्ये. आता बोलू की नाही बोलू? सर तुम्ही तुमच्याकडून कॉल डिस्कनेक्ट करू शकता. नाही करणार, मी तुमच्या बापाचा नोकर नाही. तुम्ही बोलणार, तुम्हीच काय पण भरणार, असं चालतं काय तसं? काही नाही बोलायचं मी तुम्हाला. मग तुम्हाला बोलतोय 2 मिनिटं जरा तोंडामध्ये निप्पल घेऊन जरा 2 मिनिटं बसा. आपलं बडबड 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 जरा 2 मिनिटं गप्प बसा. फंड आहे तो माझ्यासाठी ठेवलेला आहे. मी काम वगैरे करत नाही. माझे डेली जे एक्सपेन्स आहे त्याच्यासाठी ठेवलेला आहे. आणि जे पेमेंट करायचंय ना, आता मी नाही करत आहे ना, एनपीओ ना, त्यानंतर राईट ऑफ होणार. राईट ऑफच्या नंतर मी पेमेंट करीन. माझ्याकडे त्यापर्यंत फंड येणार, त्यानंतर आपण बघूया, ह्याची सेटलमेंट करून क्लोज करून टाकूया. सध्या ह्याच्यावर उभाळे. मॅडम 2 मिनिटं गप्प बसा जरा. अरे 2 मिनिटं ऐका ना तुम्ही माझ्या. 2 मिनिटं गप्प बसा जरा. माझं कम्प्लीट होऊ द्या पहिला. मी काय म्हणतो, त्यानंतर मग आपण ह्याचं सेटलमेंट करून घेऊया. बरोबर आहे? तोपर्यंत ह्याच्यावर तुम्हाला टाकायला लागेल आरटीपी. रिमार्क मध्ये फंड इश्यू टाकून केसला फ्लो करून टाका. याच्यावर मी कमीत कमी 3-4 महिने काही पेमेंट नाही करणार. केस फ्लो होण्यासाठी जर तुम्हाला परत कॉल येत आहेत ना, तर तुम्ही नियरेस्ट ऍक्सिस बँकेमध्ये जाऊन. मॅडम मला जायची गरज नाही आहे. मला कॉल येतात तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे लोन प्रोव्हाइड केलं ते त्यांनी त्यांचा बिझनेस केलाय. त्यांनी त्यांचा बिझनेस केलाय. माझी जबाबदारी पहिली ही आहे, मी पहिला स्वतःला बघीन. मी स्वतः जगणार तर मी माझ्या फॅमिलीला बघीन. मी जगणार, माझी फॅमिली जगणार. त्यानंतरचा तुमचा हा विचार आहे. आय मीन टू से. पण सर जे परत जे कॉल येत आहेत ना सर, येऊ द्या ना, मला काही प्रॉब्लेम नाही मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. मी कॉपरेट करीन मॅडम. पण सध्या तुम्ही आरटीपी टाका. म्हणजे मला सांगताना सांगू शकतो, उबाळे मॅडमनी मला कॉल केलेला, मी आरटीपी दिली आहे त्यांना. ओके सर, ठीक आहे. मी अपडेट करते की तुम्ही हे पेमेंट नाही करणार आहे. तुम्ही जी पेमेंट आहे तुम्ही राईट ऑफ नंतर पेमेंट करणार आहात सर. ओके मॅडम. मंडळ आभारी आहे मॅडम तुमचा. धन्यवाद सर तुमच्या वेळेचा देण्यासाठी. ओके, मंडळ आभारी आहे. तुमचा दिवस आनंदात हो जाऊ. मी म्हणालो मंडळ आभारी आहे मॅडम. You can disconnect the call, go for the next call. Come on, move. Thank you, valuable time. कस्टमर केअर से प्रॉपर पोहोचने का कॉल डिस्कनेक्ट किया जा रहा है. कस्टमर केअर से कॉल डिस्कनेक्ट ना होने का मराठी मध्ये सांगा मॅडम. एक्सिस बैंक में समय देने के लिए धन्यवाद. आपका दिन शुभ रहे. हॅलो. संतोष चौगुले बोलताय ना? तुम्ही कोण बोलताय? सर ऍक्सिस बँकेतनं बोलते मी, स्वामिनी पाटील. ते आपलं कार्डचं लोन पेंडिंग मध्ये होतं सर. ऍक्सिस. बरं बोला. कार्डचं लोन नाही क्लिअर केलं सर आपण. सध्या थोडं मल्टिपल लॉन्च 4 आहे बघा, लास्ट डिजिट 4. बरोबर. सध्या थोडा मल्टिपल लॉन्च इश्यू आहे. 2 ते 3 महिने लागेल. 2 ते 3 महिने. अरे वा, थोडं कमीच टायमिंग सांगताय सर मला पेमेंटचा. मग काय करू आता, 33 लॉन्च चालले. आता थोडा इश्यू आहे म्हणून सांगावं लागतं. अच्छा, 2-3 महिने कमीच टायमिंग सांगितलं हो सर तुम्ही मला. किती सांगा? ऑलरेडी 3-4 महिन्यापासून पेंडिंग आहे. परत 2-3 महिने सांगताय अजून. हा ना. बरोबर नाहीये हे कार्ड वापरून असं टायमिंग सांगताय तुम्ही. आपली परिस्थिती जेव्हा काय 3-4 महिने काय 6 महिने पण सांगावं लागते. नाही ना, तुमच्या मनाप्रमाणे नसतं ना पण चालत सर. हे बघा, आमच्या मनाप्रमाणे काय, आमच्या मनाप्रमाणे आम्ही काय बोललो असतो ना. आम्हाला 1 रुपया पण नाही भरायचा. नाही बोलणार. नाही, तुम्ही नाही बोलू शकत, असं बोलूच नाही शकत. असं बोललो नाही ना. बोलायला काय, आम्ही मनाने बोलू शकतो ना. करायचीच असतात आणि तेही वेळेमध्ये करायचे असतात सर. आपण आता वेळेवर नाही होणार ना. आता वेळेवर होणारच नाही. घेतो ना पैसे आपण, तेव्हा पैसे वापरून लगेच रिटर्न पण करायचे असतात सर. तेव्हा जर आपल्याकडे असतात ना तेव्हाच करायचे. आणि जेव्हा जर काय प्रॉब्लेम आला, जर पैसे नाही तेव्हा आहे ना फक्त वेळ घ्यायची. नसते ना आपल्याला, जर रिटर्न करायला तर आपण घ्यायचीच नाही सर. कॅपॅसिटी काय? मला राग आला तरी चालेल. जर आपल्याला तुम्ही ना असं काम करू नको की मला राग आला पाहिजे. तुम्ही ना असं काम पण नका करू की मला राग येईल. पेमेंट करून द्या सर, उगाच बाकीचं वादावादी नकोय. नाही, आता फाईलला पुढे फॉलो करा. 200 रुपये करून द्या. मिनिमम अमाऊंट तेवढं करून द्या सर. 1 रुपया पण नाही होणार. एकदम स्पष्ट सांगतोय तुम्हाला. होणार नाही म्हणजे आणि करायचं तिकडे, खोटा करायचं तिकडे, समजलं. 1 रुपया होणार नाही म्हणजे नाही होणार. बोलून द्या पैसे. 1 रुपया नाही होणार. कुठेतरी कोणाकडनं काहीतरी घ्या. 1 रुपया पण नाही घेणार आणि 1 रुपया पण नाही भरणार.
1 रुपया पण भरणार नाही मग हा. घेतलेच कशाला वापरले यूज केलं कशाला मग पैसे दिले म्हणून वापरले ना. असं नाही ना सर हे बरोबर नाहीये बरोबरच आहे, आमच्या हिशोबाने बरोबर आहे. तुमच्या हिशोबाने जे काय वाटत असेल ते तुमच्या लुकआउट आहे. बँकेने चांगलं तुमच्या कामाची मदत केली ना पैशाची. मदत केली बरोबर आहे म्हणून तर आम्ही 3-4 महिने सांगतो ना, नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट नाही म्हणलं असतो. बँकेच्या बाहेर चालले तुमच्या आणि रूलच्या बाहेर नसला कोण घेणार आहे? बरं ठीक आहे, मी रूलच्या बाहेर गेलो, घ्या मग तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची. गेलो मी रूलच्या बाहेर. ऍक्शन घ्यायची काय घ्यायची ऑलरेडी नोटीस निघालीच ठीक आहे ना, मग पाठवून द्या ना नोटीस. अजून कुठला पाठवायचं तुम्हाला? नोटीस ऑलरेडी निघालेलीच आहे जे आम्हाला पाठवून आली हे काम काय होणार आहे? तुम्हाला नाही पैसे असतात कोणाशी केल्यानंतर भरणार पैसे आता 1 रुपया पण नाही भरू शकत. मला काय मी द्यायचे पाठवून घरी जोपर्यंत माणूस पैसे देणार नाही तोपर्यंत कसं राहायचं चालेल का? काय जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत माणूस बसून राहायचं चालेल. अच्छा, म्हणजे जे आपण पैसे नाही भेटणार म्हणजे तू तिकडनं जाणारच नाही. अच्छा बरं ठीक आहे. आता तुम्ही ऑन कॉलवर बोलले, बरं झालं. आता ठीक आहे, आता ही रेकॉर्डिंग पाठवतो मी बँकेला. ठीक आहे ना. आता तुम्ही आरबीआय गाईडलाईनला तुम्ही ब्रीच केलंय ना. ठीक आहे ना. आता तुम्ही याची फोर्सफुली तुम्ही रिकव्हरी करताय ना, आता ह्याच्यावर आहे ना आता लिगल ऍक्शनच होणार. तुम्हीच म्हणता ठीक आहे ना. आता तुम्ही मला ना ऑन कॉलवर बोलताय ना, जेव्हापर्यंत तुम्ही पैसे देणार नाही तेव्हापर्यंत तो तिकडनं जाणार नाही. ठीक आहे ना. आता मी काय करतो, आता तिकडे एस्केलेशन टाकतो, तुमची कंप्लेंट टाकतो. ऐका पहिले तुम्ही, आता ऐका. आता मामला ना डिस्प्यूट मध्ये गेला. आता जेव्हापर्यंत तुमच्या आहे ना टर्मिनेशन लेटर नाही येणार तेव्हापर्यंत मी 1 रुपया पेमेंट करणारच नाही. ऐका ना सर, तुम्ही आहे ना आता नाही, आता तुम्ही आहे ना, आता तुमच्यावर आहे ना समजलं बँकाने ऍक्शन नाही घेतलं, डायरेक्ट आरबीआयच्या पोर्टलमध्ये ऑलरेडी 3-4 महिन्याचा टायमिंग दिलेला आहे सर. टायमिंग तुमच्या हातात नाहीये. तुम्ही इलेक्शनचं काम करा, तुमच्या हातात टायमिंग नाहीये. ठीक आहे ना. आरटीपी टाका केसात आणि पुढे फ्लो करा. काय सर मला तुम्ही वेळ देणार का नाही देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट मध्ये राहून जर तुमच्या आहे ना आरबीआय गाईडलाईनच्या अंदर राहून आहे ना तुम्हाला जर बोलता येत नाही ना तर तुम्ही आहे ना एक सांगू सर मग हे काय तुम्ही बोलले ना, जेव्हापर्यंत पैसे देणार नाही तेव्हापर्यंत गोष्टी जाणार नाही. हे काय तुम्ही रूल काढले का तुम्ही नवीन? तुम्ही अगोदर आहे ना व्यवस्थित आणि शांत आवाजात बोला बरं. तुम्ही बोला ना मग शांतपणाने. तुमच्या कोड ऑफ कंडक्ट आहे ना बँकेच्या, त्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये राहून बोला की जरा. असं फोर्सफुली रिकव्हरी नका करू ना. असं तुम्ही रिकव्हरी केलं तर तुमचे लायसन्स रद्द होऊन जाईल. तुमची आहे ना बघा, तुमची डायरेक्ट नोकरी जाईल असं तुम्ही बोललं तर. जेन्युअली जर कस्टमरचा इश्यू असतो ना तर तो काहीतरी दिवसाचा टायमिंग करेल नसतो. 1-2-3 महिन्याचा नाही. हे नका शिकवू मला जेन्युइन काय आणि रॉंग काय. ठीक आहे ना. पैसे नाही आले ना आरटीपी टाकायचे केसमध्ये आणि पुढे फ्लो करायचं. हे मला जास्त ज्ञान नाही द्यायचे तुमच्या. तुम्हाला द्यावं लागतं. तुम्ही मला देताय ना, तिकडे येऊन बसणार, पैसे नाही दिले तर जाणारच नाही. अरे तुम्ही मला काय शिकवताय? तुम्ही मला काय शिकवताय? तुम्ही मला काय रूल शिकवताय का? रिकव्हरीवाल्यांचे काय रूल असतं? अरे तुम्ही आहे ना जर रिकव्हरीवाला पाठवता ना त्यांना आहे ना 4 डॉक्युमेंट देऊन पाठवायचे. ऐका तुम्ही, आयडी कार्ड, लायसन्स, व्हिजिटिंग लेटर, ऑथरायझेशन लेटर देऊन पाठवायचे तिकडे घरी. ठीक आहे ना. नंतर तिकडे बसवायचे. पाठवा तुम्ही, आता बघतो मी कसं बसतं तिकडे. आणि तुमची रेकॉर्डिंग पण पाठवतो आता मी बँकेला. बघा कसली फोर्सफुली रिकव्हरी चालू आहे यांची. तुमची रेकॉर्डिंग पण पाठवतो आता बँकेला. आरबीआयचे तुम्ही आरबीआयला तुम्ही खिशात राखून तुम्ही काम करताय. तुम्ही आरबीआयला खिशात घालून तुम्ही काम करताय. तुम्हाला काय वाटतं म्हणजे पैसे दिले तुमच्या घरातून दिले का मला? तुम्ही पैसे मला तुमच्या घरातून दिले. ऐका ना, तुम्ही काय बोलले तुमची कॅपॅसिटी नाही तर वापरायची नाही, बंद तिकडे येणार, घरी बसणार, पैसे नाही दिले तर परत जाणारच नाही. तुम्ही आता बोलले की मला जेव्हा पण पैसे नाही देणार तिकडनं तो उभा नाही होणार. तुम्ही बोलले नाही मला. दुसऱ्याची आपण पैसे परत देऊ शकत नाही टायमिंग मध्ये तर नाही देऊ शकत. ठीक आहे, बँकेला अधिकार आहे ते घेईल माझ्यावर लिगल ऍक्शन. तुम्ही फोर्स कशाला करताय? बँकेकडून बोलताय तर मग तुम्ही अपडेट द्या ना. पैसे नाही तर जास्त नाही, थ्रेट नाही द्यायचे कस्टमरला. थ्रेट नाही द्यायचे कस्टमरला. ऐका ना, कस्टमरला थ्रेट नाही द्यायचे. तुम्ही आहे ना आर्ग्युमेंट करताय ना, मला ना तुमच्यापेक्षा बी जास्त आर्ग्युमेंट करता येतं. ऐका, मी तुमच्या जास्त पेक्षा ना मी आहे ना आर्ग्युमेंट करू शकतो. ठीक आहे ना. ऐका ना, काय ऐकू तुमच्या? तुम्हाला मी एकदा बोललो की 3-4 महिने लागले तुमचं काम आहे तिकडे अपडेट करून फाईल पुढे फ्लो करायचं आणि तुम्ही मला ज्ञान देताय. तिकडे येऊन बसणार, उभा नाही होणार, पैसे नाही देणार, त्यापर्यंत जाणार नाही. 25,000 पेंडिंग आहे. 5,000 25 असू द्या, 25 लाख रुपये असू द्या, किती पण असू द्या. तुम्ही काय करणार? तुमच्या मनाने फोर्सफुली रिकव्हरी करणार का? मला एक सांगा.
काय बोलताय सर तुम्ही 25,000 तुमच्या मनाने किती असू दे ना, अरे 25 खोके असू द्या, मला एक सांगा 25 खोके असू द्या, तुम्ही काय करणार आहे मनाने? काय तुम्ही फोर्सफुली रिकव्हरी करणार का? मला एक सांगा तुम्ही तुम्ही तुमच्या मनाने फोर्सफुली रिकव्हरी करणार? आमच्या मनाने कशी करणार ना मग तुम्ही आता का बोलले मला की तुम्ही आता मला का बोलले की तुमच्या घरी येणार, ज्यापर्यंत पैसे देणार नाही त्यापर्यंत तो जाणार नाही? नाही हे मी कधी वाक्य बोलते की तुम्ही म्हटले की पाठवा घरी. मग ठीक आहे, मग असं चालेल का असं विचारलंय मी तुम्हाला. हो पण तुम्ही असं मला बोलले ना, ते पैसे देणार नाही त्यापर्यंत तो जाणार नाही. आलं का लक्षात सर तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, मी आता पाठवणार नाही तर मी टाकेल आता सोशल मीडियावर, आहे का? तुम्ही आहे ना, जर तुम्हाला काम करायचं असेल ना, तुम्ही जर तिकडे कलेक्शन मध्ये बसलाय ना, प्रॉपर आहे ना आरबीआयच्या रूल मध्ये राहून काम करायचे, जास्त मनाने रिकव्हरी करायचं नाही, ऐका? करावं बाबा मला बरं. आणि अजून सांगा मला रूल्स सांगा बरं. सांगितलं तुम्हाला, बरोबर लक्षात ठेवायचं. नाही हो, मला नाही माहिती. नाही माहिती ना, मग आता एस्केलेशन टाकतो, नंतर तुम्हाला बँक सांगते की बघा तुम्ही कसं काय रिकव्हरी करताय. काय रिकव्हरीचं सांगताय सर मला? रिकव्हरी मधून तिकडे येणार, बसणार, पैसे देणार नाही, जाणार नाही, कॅपॅसिटी नाही, तर योजना सांगताय सर. तिथे तुमचं एनपी होणार आहे, तुमचं वाईट होऊ द्या ना एनपीए. मी ऍग्री आहे ना एनपीए साठी, करू दे एनपीए. हा ऍग्री. मग बँकेचे पण इथं नुकसान होतं ना सर. होतं मग बँक बघेल, बँक बघेल तुम्हाला जेवढं काम दिलं तेवढं काम करा तुम्ही. बँक बघेल म्हणजे मला हेच काम दिलेलं आहे ना सर. काय काम दिलंय तुम्हाला बँकेने? हे सांगितले का पैसे नाही आले तिकडे घरी बसायचे, परत यायचे नाही? ऑलरेडी हो. असं बोललं का तुम्हाला बँकेने? पैसे नाही दिले तर तुम्ही फोर्स करायचे आणि हरासमेंट करायचे आणि थ्रेट द्यायचे. तुम्हाला असं काम दिलंय का बँकेने? तुम्ही 3-4 मला अरे मी 6 महिने घेतलं, मी 12 महिने घेतले, तुम्हाला असं एवढा अधिकार दिला आहे का तुम्ही फोर्स करू शकता कस्टमरला? मी माझ्या पणाने काही पण करू, तुम्हाला अधिकार आहे का तुम्ही मनाने करू शकता? बरोबर काय? तुम्ही काय तुम्ही काय तुमच्यासाठी काय रूल वगैरे आहे की नाही? काय सर मला तुम्ही रूल शिकवताय? शिकवा. बसलाय ना निवांतपणाने, शांतपणाने बोला. पैसे नाही आले तर ठीक आहे, तुमची फाईल अपडेट करा, पुढे फॉलो करा. जास्त कशाला टार्गेटसाठी तुम्ही एवढं प्रेशर करताय कस्टमरवर? टार्गेटचा माझा काही संबंध नसतो. म्हणूनच एवढं तुम्ही बोलताय ना, तर बोललं पण नसतं एवढं. मला काही टार्गेटचं पडलेलं नाहीये. तुमचे टार्गेट आहे, तुमच्या एजन्सीचं टार्गेट आहे ना, त्यामुळे तुम्ही एवढं बोलताय. काही संबंध सांगा तुमच्या एजन्सीचं नाव काय? सांगा बरं एजन्सीचं नाव काय तुमचं? एजन्सीचं नाव सांगा बरं. नाही भरायचं 1 रुपया पण. ऐका ना, तुम्हाला पैसे भरायचे नाहीयेत का? नाही भरायचे. हा ठीक आहे, चल संपला विषय. ठीक आहे, संपलं.